वेलकम टू मराबा किड्स मॉल इस्लामपुरा मालेगाव। मानव समाचार, मानवता के हक में। खरीप हंगामातील नवीन कांद्याची आवक वाढल्यानंतर वेगाने भाव घसरण होत आहे। नोव्हेंबर पर्यंत तेजीत असणाऱ्या कांद्याच्या दरामध्ये खरीप हंगामातील भाव कमी झाला आहे। कांद्याच्या निर्यातीवर लावण्यात आलेले 20% निर्यात शुल्क पूर्णतः रद्द केल्याशिवाय कांद्याच्या दरात उठाव मिळणार नसल्याचे कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। राज्यात नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। या शेतकऱ्यांकडून परदेशात मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केली जाते। उन्हाळा कांदा संपला असून नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आला आहे। शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटाशी लढत कांद्याचे उत्पादन घेतले आहे। यावेळी अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानानुसार त्यांच्या कांद्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। उर्वरित चांगल्या कांद्यास खर्चावर आधारित चांगला भाव मिळणे गरजेचे असताना बाजारभाव दिवसेंदिवस घसरण होत आहे। अवकाळी पाऊस तर कधी निसर्गाचा लहरीपणा यात तो पहिलाच भरडला गेल्याने शेतकरी हातात झाल्याने उदरनिर्वाह कसा करायचा याचं दुःख तो नेहमीच उराशी बाळगून असतो। आता पुन्हा भाजप सरकार सत्तेत आले। निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करून आश्वासनांचा पाऊस पाडला। त्यामुळे शेतकऱ्यांना आशा पल्लवित झाल्या होत्या। परंतु सत्ता स्थापन होताच सरकारने पुन्हा एकदा कांद्यावर 20% निर्यात शुल्क लावून शेतकऱ्यांना घाला घातला। शेतकरी वर्गाला फसवलं अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून बोलल्या जात आहे। 20% निर्यात शुल्क वाढल्याने कांद्याचे भाव अचानक कोसळल्यामुळे संतप्त झालेला कांदा उत्पादक शेतकरी सरकारच्या या ध्येय धोरणावरती प्रचंड रोष व्यक्त करीत आहे। कांद्याचे दर प्रति क्विंटल सरासरी 1,500 ते 2,000 रुपयांनी घसरले आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कांद्यावरील सध्या लागू असलेले 20% निर्यात शुल्क तत्काळ रद्द करून 0% करण्याची मागणी शेतकरी वर्ग सरकारकडे करत आहे। बघा, खऱ्या अर्थाने मागच्या वीकचा बाजार आणि आत्ताचा बाजार भाव जर पाहिला तर कंप्लीट या बाजारामध्ये 1,500 रुपयाची मोठी घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। मागच्या वीकमध्ये साधारणतः 3,000 ते 4,000 बाजार होते। ते बाजार आता 1,500 ते 2,000 वर येऊन ठोपले आहे। 1,500 ते 2,000 वर येऊन ठेपले आहेत। बाजारामध्ये 20% ड्युटीचा जो मोठा इश्यू आहे, सरकारने जर 20% ड्युटी हटवली तर 100% यामध्ये शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि भाव टिकून राहणार आहे। जोपर्यंत ड्युटी कमी होत नाही किंवा हटवली जात नाही तोपर्यंत कांद्याचे भाव हे घसरण होतच राहणार आहे आणि अजून कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे। जर ड्युटीमध्ये जर गव्हर्नमेंटने इमिजिएटली ॲक्शन घेतली तर 100% त्याचा फायदा व्यापारीला, एक्सपोर्टला आणि शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि भाव टिकून राहण्यासाठी ड्युटी हा महत्त्वाचा पार्ट उरलेला आहे आणि तो सरकारच्या हातात आहे। सरकारने याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी आमच्या व्यापारी बांधवांची, शेतकऱ्यांची, तमाम जनतेची आशा आहे। आपण नेहमीच बघतो आहोत की कुठेतरी 2 पैसे शेतकऱ्यांना भेटायला लागतात आणि सरकार अशा भूमिकेमध्ये येतं। या सरकारबद्दल काय सांगतो? सरकारबद्दल तुम्ही एकच म्हणेल, ज्यावेळेस बाजार भाव वाढतात त्यावेळेस निर्यात बंदी अशा प्रकारचे किंवा ड्युटी या प्रकारच्या ज्या निर्यात लागली जाते त्याच्यासाठी निर्यात शुल्क लावले जाते। जर बाजारभाव वाढले तर या गोष्टी केल्या जातात। बाजारभाव कमी झाले तर सरकार या ठिकाणी कुठलेही प्रयत्न करत नाही। याच्यामुळे मोठी नाराजी या ठिकाणी शेतकऱ्यांची आणि एक्सपोर्ट लोकांची आहे आणि खऱ्या अर्थाने बाजारभाव जर टिकून ठेवायचे असतील तर या एक्सपोर्टचा कायमस्वरूपीचा जो निर्णय आहे तो सरकारने चांगल्या भूमिकेने घेतला पाहिजे, तरच शेतकरी कांद्याला भाव टिकून राहतील। असं जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना नक्कीच याचा मोठा फटका या ठिकाणी बसताना आपण बघत आहोत। 100% आहे। परंतु शेतकऱ्यांच्या मदतीनुसार पुढे जर बघायला गेलं तर व्यापारीला पण काही याचा फटका असतो का? याच्याबद्दल काय सांगा? हे बघा, जसे उतार भाव होतात, ज्या ठिकाणी 4,000चे भाव 2,000 झाले, 1,500 झाले, जेवढा फटका शेतकऱ्यांना बसतो त्याच्या काही मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्याला सुद्धा या ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं। उतरत्या भावामध्ये शेतकरी, व्यापारी सर्व प्रकारचे घटक यामध्ये भरडले जातात। अगोदरच निसर्गाने शेतकऱ्यावर अन्याय केला, खूप अतिवृष्टी झाली, त्यात कुठे कसे बसे शेतकऱ्याने ते कांदे पिकवले 1 एकर मध्ये 2-3 क्विंटल किंवा 4 क्विंटल, त्यात पण सरकारने निर्यात शुल्क लावून, आता नाफेड सारख्या योजना निर्यात शुल्क लावून फार शेतकऱ्याचं मरण करून टाकलेलं आहे। आजच्या परिस्थितीला शेतकऱ्याच्या इतकी बिकट परिस्थिती आहे। 2,000 रुपयाला एक खाद्याची गोणी भेटते। एकरी कांदे लागवडचा खर्च 14,000 ते 15,000 रुपये, लागवडीची मजुरी फक्त, त्यात शेतकरी पूर्ण भरडला गेलेला आहे। शेतकऱ्याचा 1 एकरला कमीत कमी 70,000 ते 80,000 रुपयाचं नुकसान आहे आणि ते नुकसान निव्वळ फक्त सरकारने केलेलं आहे। फडणवीस साहेब इथे चांदोड येथे आले होते, शेतकऱ्यांना आश्वासनानंतर भरपूर इतके आश्वासनं दिले की शेतकऱ्याच्या कांद्याला भाव देऊ, शेतकऱ्याला वीज बिल मोफत, कर्जमाफी होईल, पण निव्वळ विलेक्शन आलं, मतं घेण्यापुरता शेतकऱ्याचा वापर केला जातो आणि एकदा का विलेक्शन झालं, त्यांना पुढच्या भेटल्या
तर त्यांचं पूर्णपणे शेतकऱ्याचा जीव घेतला जातो. एवढंच बोलायचं आहे. आपण जर बघितलं 2 मिनिटं. आपण जर बघितलं तर नुकत्याच विधानसभा पार पडल्या त्या वेळेस तांदूळमध्ये फडणवीस साहेब आले होते. त्यावेळेस त्यांनी बोलले होते की आम्हाला लोकसभेला शेतकऱ्यांनी कांद्यासंदर्भात मोठा धक्का दिला, परंतु आमच्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही. तरी सरकारने या गोष्टीबाबत निर्णय घेतला. अहो 4 दिवसात रिझल्ट दिला ना शेतकऱ्याला. एवढे शेतकरी इथं उभे आहेत का हो बाबा. इलेक्शन होतं तेव्हा कांद्याचे बाजार काय होते? 5,000 रुपये बाजार होते का नव्हते? अहो त्यांना खुर्ची भेटली. आज 4था दिवस का 5वा दिवस का 8 दिवस झाले असतील, लगेच शेतकऱ्याच्या गळ्यावर तलवार चालवली, जागेवर शेतकरी संपवला. याच्यापेक्षा जास्त काय बोलायचं? फडणवीस साहेब आले चांदवडला मागे इलेक्शनच्या प्रचारानिमित्त ते म्हणे कांद्याला अतिशय चांगल्या प्रकारचा भाव देऊ म्हणे, आणि आता लगेच भाव 1500 रुपये झाला. आणि आम्हाला शेतकऱ्याची फार फसवणूक झाली. त्याच्यामुळे काहीतरी करावं आणि भाव वाढावा असं त्याचं आम्ही आंदोलन करू, आम्ही काहीतरी रोड अडवून करू असं शेतकऱ्याची विनंती.